कामावर त्याच्यामुळे हे होतं. त्याच्या ते आता घरातून निघून गेला, आता आपण काय करणार? 9 वाजेपर्यंत आम्ही संपर्क केला, त्यांचा फोन बंद लागला मला. पोलीस स्टेशनवरून फोन गेला की असं की तुमच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, की जे काही प्रशासन असेल, अधिकारी असेल, यांची याच्यात म्हणजे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही दृश्य काहीशी विचलित करू शकतात. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. प्रत्येक मुंबईकर ऑफिसमधून सुटल्यानंतर घर गाठण्यासाठी धावपळ करत होता. अशातच विमल गायकवाड यांनी देखील पटापट काम आवरलं आणि घरी जाण्यासाठी निघाल्या. मात्र वाटेत झाकण उघडं असलेल्या मॅनहोलमध्ये त्या पडल्या. ही घटना आहे अंधेरी सिप्स येथील. तुफान पावसात घरी जात असताना विमल गायकवाड अंधेरी सिप्स कंपनी गेट क्रमांक 3 समोरील रस्त्यावर झाकण नसलेल्या चेंबरमध्ये पडल्या आणि वाहून गेल्या. सकाळी त्या कामावर गेल्या होत्या आणि दिवसभर पाऊस होता आणि पावसामुळे ते सिक्युरिटीमध्ये काम करतात एका कंपनीत आणि पावसाचा जोर वाढला, त्यांना ओव्हरटाईम पण लागलं होतं काम. ते साधारण 8 वाजता वगैरे त्यांची सुट्टी झाली असेल कदाचित, काय आयडिया नाही आम्हाला त्या संदर्भात. सुट्टी झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला की 9 वाजेपर्यंत आम्ही संपर्क केला, त्यांचा फोन बंद लागला मला. मी म्हटलं पावसाचा जोर वाढला आहे किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल आणि त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क म्हणजे होऊ शकला नाही. त्याच्यानंतर 2-3 तास आम्ही संपर्क असाच करायचा प्रयत्न केला. साधारण 11, 11:30च्या दरम्यान म्हणजे सोलापूरला पोलीस स्टेशनवरून फोन गेला की असं की तुमच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, की तुम्ही संपर्क करा इकडं म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला घरी कळालं की असं झालं. त्याच्यानंतर आम्ही इकडे कनेक्ट झालो. मग तोपर्यंत चेंबरमध्ये त्यांनी जे डेथ झालेलं होतं, पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलं आम्हाला. तिकडे आम्ही केलं आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्णतः कॉर्पोरेशन असेल, जे काही प्रशासन असेल, अधिकारी असेल, यांची याच्यात म्हणजे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढंच आमचं मागणी आहे. आणि अशा किती ताईंचा, किती माणसाच्या, मुंबईकरांच्या जीवाची खेळ खेळतोय असं आमचं एवढंच म्हणणं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अथक प्रयत्नांती विमल यांना शोधण्यात यश आलं आणि तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विमल या घराच्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या पतीला डोळ्यांचा आजार असल्यामुळे विमल यांच्या मिळकतीवरच संसार चालत होता. विमल यांच्या निधनामुळे मोठा आघात त्यांच्या पतीवर झालाय. आपण घरात 2 जण आहेत, दुसरं काय कोणी 2 जण आहेत. घरात दुसरा कोण नाही आणि मला त्या कामधंदा नाही आणि मला पैसे जसं जमत नाही आणि मेन मला तब्येती बघून नसतात. त्याच्यावर कामावर त्याच्यामुळे हे होतं. त्याच्या ते आता घरातून निघून गेला, आता आपण काय करणार? त्या कुणाचं हे सांगा. याच्यामुळे जास्त मी काय बोलू शकत नाही. आपण काय बोलू? बीएमसी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि कामचुकारीमुळे आज एक गरीब कुटुंबातील व्यक्तीला जीव गमवावा लागला. महानगरपालिकेने रस्ते दुरुस्ती असो किंवा उघडी गटारे बंद करणे असो, ही कामे वेळीच केली असती तर विमल गायकवाड यांना आपला जीव गमवावा लागला नसता. दुर्दैवी घटना घडल्यानंतर मनपाने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले खरे, मात्र मुसळधार पावसामुळे गटारे तुंबण्यापर्यंत ते झाकण उघडी पडेपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का, असा सवाल उपस्थित होतो. मुक्ता लोंढे, लोकमत, मुंबई.